शिवानंदं शिवरूपं गुरु साक्षात् शिवस्वयं संसारशोकहार्तिं ध्याता शिवानन्दरूपं ब्रह्मविद्याप्रदायकं साकरे वंशप्रवर्तितं जीवशिवाय भवति ज्ञानेन तत्पदं बोधितं। जय मंगलम जय नमः पार्वतीपते शिव हर हर महादेव। वंदे श्रीमद्रामं सद्गुरो मती शांती शीतया श्लेष्ठं कामादिराक्षसारी भवजलधो तत्त्वबोधसेतुकरम्। ओम तत्सत्प्रवणे नमः। संत शिरोमणी मन्मथ स्वामी महाराज की जय। जगद्गुरु सिद्धारूढ स्वामींच्या चरणी वंदन करून श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरू महादेव कुंभार शिवानंद स्वामी परभणीकर यांच्या चरणी अष्टांग प्रणिपात करून सद्गुरू पंडित पितांबरजींच्या चरणी वंदन करून जगद्गुरू शंकराचार्यांना वंदन करून जगद्गुरू पंचाचार्यांना वंदन करून त्रिकालवंदनीय लिंगायके गुरु महालिंगेश्वर शिवाचार्य महाराज यांच्याही चरणी अनंत कोटी प्रणिपात करून तसेच ब्रह्मनिष्ठ सद्गुरू महादेव कुंभार अप्पाजी यांच्याही चरणी शिरसाष्टांग प्रणिपात करून तुम्हा सर्व मुमुक्षु साधकांच्या चरणी विनम्र अभिवादन करून पंचीकरण ग्रंथामध्ये प्रवेश। पंचीकरण ग्रंथाचं पान नंबर 220 काढा। कालच्या भागामध्ये आपण षडलिंग बघितले। षडलिंग कशाला म्हणावं, षडलिंगाची नावे ही कालच्या भागामध्ये षडलिंग बघितलेले आहेत। त्याच्यातलं आपलं चौथं षडलिंगामधलं चौथं लिंग म्हणजे फल कशाला म्हणावं ही आपलं सुरू आहे। तर उपक्रम उपसंहार ही जी लिंग आहे तर उपक्रम उपसंहार कशाला म्हणावं। काल मी म्हणलं होतं उद्या प्रश्न विचारील, हँडरेस करा। उपक्रम उपसंहार कशाला म्हणावं। ओम नमः शिवाय। उपक्रम उपसंहार म्हणजे प्रकरणाच्या सुरुवातीला जो विषय घेतला। ओम नमः शिवाय। सांगू मी? हो सांगा। उपक्रम म्हणजे सुरुवातीला प्रकरणाच्या सुरुवात जी होती त्याला उपक्रम म्हणावे आणि शेवटी प्रतिपादन करतात त्याला उपसंहार म्हणतात। बरोबर। प्रकरणाच्या सुरुवातीला म्हणजे प्रवचनाच्या सुरुवातीला जो विषय घेतला त्याला उपक्रम म्हणावं आणि जो विषयावर सांगता केली त्याला उपसंहार असं म्हणावं। ही काल आपण बघितलेले। त्याच्यानंतर अभ्यास कशाला म्हणावं, अभ्यास कशाला म्हणावं। ओम नमः शिवाय। हां त्याला अभ्यास असे म्हणावं। आणखीन एक वेळेस सांगा। ब्रह्म हां ब्रह्म एक रूप त्याला अभ्यास असे म्हणावे। ब्रह्म कोणाबरोबर एक रूप आहे? ब्रह्म आणि काय एक रूप आहे? नित्य ब्रह्मच का? ओम नमः शिवाय। मी ब्रह्म आणि आत्मा दोन्ही एकच आहे ह्याचा अखंड वारंवार अभ्यास करणं म्हणजे वारंवार सांगणं, प्रतिपादन करून सांगणं, ऐकणं आणि तो निश्चय करणं। उद्दालक मुनींनी आपल्या श्वेतकेतू नावाच्या मुलाला 9 वेळेस सांगितलं, तू प्रत्येकात्मा ते ब्रह्म आहेस म्हणून, ते तूच आहेस।
आपण सुद्धा रोजच प्रत्येक जेवढे दिवस आपण ही पाठ सुरू आहे त्या तेवढे दिवस रोजच तोच विषय आहे, ते तूच आहेस हे सांगणं, पुन्हा पुन्हा सांगणं, ग्लानी येऊ नये, काजळी येऊ नये, फुगा कंदाचा काळा होऊ नये म्हणून रोज घासावा लागतो, तेव्हाच प्रकाश बाहेर पडतो. तसं रोज अंतःकरणाला उजाळा मिळण्यासाठी ब्रह्म आणि तुझा आत्मा, ब्रह्म आणि मी एक रूप आहे हे पुन्हा 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 सांगणं, ह्यालाच अभ्यास असं म्हणावं. तर तिसरं लिंग ब्रह्माची अपूर्वता. अपूर्वता म्हणजे श्रुतीशिवाय दुसरं कोणत्याही प्रमाणानं ब्रह्माचं प्रतिपादन करता येत नाही. श्रुती शब्द प्रमाणानं प्रतिपादन करते, दुसरं कोणतंही प्रमाण ब्रह्माला देता येत नाही. कारण ब्रह्मा एवढं विशाल, ब्रह्मासारखं स्वयंप्रकाशित दुसरं काहीच नाही. आपल्याला समजण्यासाठी म्हणून आकाशाचा दृष्टांत आपण देतो, आपल्या संक्षिप्त बुद्धीला कळावं म्हणून. परंतु आकाशापेक्षा कितीतरी पटीनं ब्रह्म मोठे, म्हणून ब्रह्मासारखी दुसरी कोणतीच वस्तू नाही. त्यामुळं ब्रह्माला प्रतिपादन करण्यासाठी दुसरं कोणतं साधन नाही श्रुतीशिवाय. श्रुतीच सांगते, ती कशानं सांगते तर शब्द प्रमाणानं सांगते. कडेपर्यंत कळालं की शब्दही लोप पावतात, संपून जातात, फक्त आनंद शिल्लक राहतो, काहीच दुसरं शिल्लक राहत नाही. फलाचं लक्षण, फल म्हणजे काय, कालच्या भागात आपण थोडंसं बघितलेलं आहे. तर प्रकरणाच्या योगाने प्रतिपादित होणाऱ्या आत्मज्ञानाचे किंवा आत्मज्ञानाच्या श्रवणादी साधनाच्या अनुष्ठानाचे जे प्रयोजन कशाने, प्रकरणाच्या योगाने सांगितलं. प्रकरण म्हणजे ग्रंथामध्ये जो विषय सांगितला त्याला प्रकरण असं म्हणावं. आता ही पंचीकरण ग्रंथामध्ये कोणता विषय सांगितला, जीव ब्रह्म ऐक्याचा विषय सांगितला. म्हणजे हे कोणतं प्रकरण आहे तर जीव ब्रह्म ऐक्य प्रकरण आहे. ज्या ग्रंथामध्ये जो विषय सांगितला तो म्हणजेच प्रकरण. मग प्रकरणाच्या योगाने काय सांगितलेलं आहे, आत्मज्ञानाचे किंवा आत्मज्ञानाच्या श्रवणादी, आत्मज्ञान जी प्राप्त करून घ्यायचं त्याचे लक्षण श्रवण करायचं आहे आणि श्रवणादी साधनाचं अनुष्ठान करायचं आहे. नुसतं श्रवण केल्यानं लगे काहीच होत नाही. ऐकल्याबरोबर आपला निश्चय होतो का होत नाही निश्चय. बरेच लोक विचारतात, बघा ताई ऐकतो आम्ही पण आमचं ती करणं खूप अवघड आहे. जी आम्ही ऐकतो ना ती करणं खूप अवघड आहे. आणि खरंच अवघड आहे. का अवघड आहे तर अनंत जन्मामध्ये आपण तीच केलेलं आहे, तीच संस्कार आहेत, त्याच्यामुळे ती संस्कार जात नाहीत. एक येऊनी कोटी फेरा, पुन्हा लागे वारा मनुष्य देहाचा. किती दिवसापासून भ्रमित होऊन भरमिष्ट होऊन ही फिरत आहोत ह्या 84 लक्ष योनीमध्ये. आणि प्रत्येक जन्मामध्ये हीच केलेला आहे, प्रपंचच केलेला आहे. सगळ्याच प्राण्याला आहार, निद्रा, मैथुन आणि भय दिलेले, मनुष्याला मात्र विवेक बुद्धी दिली. आणि एवढं एकच द्वार दिलेलं आहे मोक्षापर्यंत जाण्यासाठी. ही जर द्वार गेलं तर पुन्हा रस्ताच नाही, चक्रव्यूहपणा. बाहेर कुठूनच दुःखाशिवाय दुसरा काहीच मार्ग नाही. म्हणून आत्ताच साधून घ्यायचं आहे आणि पुन्हा नाही, त्याचं अनुष्ठान करायचं आहे. अनुष्ठान करणं म्हणजे अखंड
कोणताच दुसरा उपास करायचा नाही, कुठं देवाला जायचं नाही, कुण्या मंदिरात जायचं नाही अनुष्ठान करायला, काहीच करायचं नाही. कोणतं अनुष्ठान करायचं आहे? श्रवणादी साधनाच्या अनुष्ठानाने श्रवण करायचे फक्त. ठाईचं बसूनी एका करा एकचित्त, आळवावा भगवंत आवडीने. फक्त श्रवण करायचं आहे आणि मनाचा निश्चय करायचा आहे, मीच जो आत्मा आहे आणि ते ब्रह्म मीच आहे, तो ईश्वर मीच आहे. माझ्यामध्ये जो आहे तोच ईश्वर आहे. अनुष्ठानाने जे प्रयोजन त्या संबंधाने श्रुती त्या त्या ठिकाणी वचने ऐकू येतात किंवा उल्लेख पाहण्यात येतात. श्रुतीमध्ये प्रत्येक ठिकाणी हेच सांगितलेलं आहे. श्रुती कशाला म्हणावं? ओम नमः शिवाय. पुढे आपण आलोत, पण पाठीमागलचं काही लक्षात आहे का? श्रुती कशाला म्हणावं? ओम नमः शिवाय हँड रेस करा. कशाला म्हणावं श्रुती? माहीत नाही कोणालाच? जे सुनीता बोल. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. श्रुती म्हणजे काय? ईश्वराच्या श्वासापासून जे निघालेले वेद आहेत त्याला श्रुती असे म्हणावे. बरोबर. ओम नमः शिवाय. आला का लक्षात? बाकी त्यांना माहीत आहे? माहीतच नाही का? श्रुती सुद्धा माहीत नाही का अजून? श्रुती कशाला म्हणावं? ईश्वराच्या श्वासापासून जे वेद वाक्य उत्पन्न झाले, इथले तिथले नाहीत, ती कुणी सांगितलेलं नाही. प्रत्यक्ष ईश्वराच्या श्वासापासून श्रुती उत्पन्न झालेल्या आहेत. वेदवाक्य उत्पन्न झाले, त्याला काय म्हणावं? श्रुती म्हणावं. आणि हे श्रुतीतच फक्त सांगितलेलं आहे. श्रुतीत त्या त्या ठिकाणी वचने ऐकू येतात. अनेक ठिकाणी श्रुतीमध्ये आत्मज्ञान, ब्रह्मज्ञान ह्याचाच उल्लेख केलेला आहे. श्रवण कसं करावं, निधिध्यासन कसं करावं, मनन कसं करावं आणि तिथपर्यंत कसं पोहोचलावा. पहिलं पाऊल टाकत हळू कसं पोहोचावं. काही ज्यांचं पुण्य असतं प्रखर, ते विहंग मार्गानं जातात, पक्षाच्या मार्गानं. त्यांना लवकर कळतं आणि अनुकरणसुद्धा होतं. परंतु पिपिलिका मार्गानं सुद्धा जाता येतं, म्हणजे मुंगीच्या मार्गानं. पिपिलिका मार्गानं गेलं तरीसुद्धा पोहोचू शकतं, पण जाण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. आरूढ झाल्याशिवाय जाता येत नाही. लोकांनी करावं, लोकांचं सांगायचं तो ब्रह्मज्ञानी आहे, त्यानं खूप केलं, तू काय केलंस? त्याचा तुला उपयोग काय? त्यानं केलं तू सांगून त्याचा तुला उपयोग आहे का? मी काय करायलो ह्याचा विचार करायचा आहे. लोकाचे ती ब्रह्मज्ञानी आहे, त्यानं एवढी साधना केली, त्यानं असं केलं, त्यानं तितकी साधना तपश्चर्या केली. त्यानं केली म्हणजे तुला प्राप्त झाली का? तू काय करतो? स्वतःचाच विचार करायला, मी काय करतो ह्याचा विचार करायला पाहिजे. श्रुती त्या त्या ठिकाणी वचने ऐकू येतात किंवा उल्लेख पाहण्यात येतो, त्या प्रयोजनास फल म्हणतात. कशाला फळ म्हणावं? तर आत्मज्ञानच, ह्यालाच फळ म्हणावं. फल म्हणजेच मोक्ष आहे. उदाहरणार्थ ब्रह्मनिष्ठ आचार्याच्या म्हणजेच गुरूच्या उपदेशाने पुरुष आत्म्यास जाणतो. अभ्यास करून आधी ही लिंग आपण बघितलेलं आहे. आणि ब्रह्मनिष्ठ सद्गुरूच्या म्हणजे आचार्याच्या उपदेशाने पुरुष आत्म्यास जाणतो. आत्म्याला जाणण्यासाठी ब्रह्मनिष्ठ सद्गुरूशिवाय आत्म्याला जाणता येत नाही. आत्मज्ञान कुणीच सांगत नाही. आई, वडील, बहीण, भाऊ, नातेवाईक कुणीही आत्मज्ञान सांगत नाही. हे काय सांगतात?
आम्ही जे केलं ते तुम्ही करा हे सांगतात. आपली परंपरा अशी आहे. ते स्वतः बंधनात आहेत जेलमध्ये. आणि जे जुने जेलमधले लोक असतात का नाही, खूप दिवस जेलमध्ये राहिलेले, जन्मठेप झालेले, नवीन लोक आले का नाही, त्यांना वाटतं आम्ही अधिकारीच आहे. त्या जेलमधले सगळे नियम सांगतात, पण ते स्वतः जेलमध्येच असतात. तसंच आहे आपलं. ते स्वतः बंधनात पडलेले आणि आपल्यालासुद्धा बंधनातच कसं पडायचं हे सांगतात. जेलमध्ये आपण आहोत ही त्याला जाणीवच नाही. आपण अधिकारीच आहोत असं वाटतं. म्हणून इथं कोण सांगतं तर ब्रह्मनिष्ठ आचार्याच्या म्हणजे गुरुच्या उपदेशाने पुरुष आत्म्यात जाणतो. दुसरं कोणाच्याच उपदेशाने जाणू शकत नाही. संताच्याच उपदेशानं मनुष्य आत्म्याला जाणू शकतो. आत्मतत्व जाणणारा शोकसागर तरून जातो. ज्यानं आत्मतत्व जाणलेले त्याला शोक कोणताच होत नाही. तो शोकाचा सागर तरून जातो. पण कोण? ज्याने आत्मतत्व जाणले, ज्याने त्याचा अनुभव घेतलाय तो. नुसतंच ऐकलंय तो नाही, ज्याने अनुभव घेतलाय तो. परमार्थात जाताना सुद्धा, ज्ञान ऐकताना सुद्धा, परमार्थिक साधना करतानाही जर प्रपंच घेऊन गेलो तर तिथली चवच कळत नाही. मिठातली मुंगी आणि साखरातली मुंगी मैत्रिणी होत्या. तेव्हा साखरातली मुंगी म्हणू लागली, अगं त्या मिठामध्ये खरट घोट काय तिथं राहतीस, इकडं तर येऊन बघ साखर किती गोड आहे ती. तेव्हा त्या मिठातल्या मुंगीला वाटलं तिकडं गेल्यावर खायला जर नाही मिळालं काही तर उपाशीच राहावा का, म्हणून तोंडामध्ये मीठ घेऊन गेली. तेव्हा साखरातल्या मुंगीने विचारलं, कशी लागायली ग साखर, तुला चांगली लागायली का, गोड आहे का, साखराची चव बघितलीस का? तर ती म्हणाली सगळं खरट घोटच लागायले, तिथं इथं काहीच फरक नाही. मग असं का झालं? तर ती मीठ तोंडात घेऊन गेली होती. म्हणून आपण प्रपंच घेऊन परमार्थ करत असाल तर ती सुद्धा परमार्थ नाही, प्रपंचच आहे. तिथं गोडी नाही, तिथं खरट घोटच आहे सगळं. म्हणून ही जर दोन्ही पेवावरे ठेवीत आहात होय घात ध्येयाचा. ध्येय एवढा मिळालेला आहे त्याचा घात होतो. आत्मतत्व जाणणारा शोकसागर तरून जातो इत्यादी म्हणजे गुरुद्वारा झालेल्या श्रवणादी साधनाच्या योगाने तयार होते. म्हणून सांगितले जाणारे हे ज्ञान प्राप्तिरूप प्रयोजन व त्या ज्ञानाचे होणारी मोक्षप्राप्ती तिला फल असं म्हणावं. फल ही लिंग सांगितलेलं आहे. त्याला ज्ञानप्राप्ती करून घेणं आणि मोक्षापर्यंत पोहोचणं हेच फळ आहे, हेच फल आहे. पुढे अर्थवाद हे 5वं लिंग सांगितलं. शिष्य म्हणतात अर्थवाद म्हणजे काय? गुरु म्हणतात प्रकरणाने प्रतिपादित अशा अद्वितीय ब्रह्मस्वरूपाची त्या ठिकाणी केलेली जी प्रशंसा म्हणजे स्तुती तिला अर्थवाद असे म्हणावे. प्रकरणाच्या जे प्रकरणाने प्रतिपादित असा जो विषय केलेला आहे, मग कोणता विषय प्रतिपादित केला तर अद्वितीय ब्रह्म. प्रकरण म्हणजे विषय, जो विषय आहे, विचार आहे सांगितलेला तो विचार. मग जी विचार सांगितला आहे प्रतिपादित केला आहे जो विचार, कोणता विचार प्रतिपादित केला ह्या ग्रंथामध्ये तर अद्वितीय ब्रह्मस्वरूपाची त्या ठिकाणी केलेली प्रशंसा. प्रशंसा म्हणजे स्तुती. कुणाची स्तुती केली तर ब्रह्माची स्तुती केली, तिला अर्थवाद म्हणतात.
ब्रह्माची म्हणजेच आत्म्याची आणि आत्म्याची म्हणजेच माझी. तिलाच काय म्हणावं? अर्थवाद म्हणावं. कशाला म्हणावं अर्थवाद? ओम नमः शिवाय. अर्थवाद कशाला म्हणावं? मीनाताई हँड रेस करा. कोण आहे? ब्रह्माची स्तुती जिथं जिथं केलेली आहे, प्रशंसा, स्तुती म्हणजे प्रशंसा, तिलाच अर्थवाद असं म्हणावं. ब्रह्म कसं आहे? सच्चित आनंद, शुद्ध बुद्ध, असं स्तुती केलेली आहे ब्रह्माची. त्याला आवाज आहे ना? ओम नमः शिवाय. ओम नम आवाज यायलाय का? ओम नमः. हवा सुटली म्हणून मला आवाज यायलाय का? तर अर्थवाद कशाला म्हणावं? ब्रह्माच्या स्तुतीलाच अर्थवाद म्हणावं, काहीच नाही. ब्रह्माची स्तुती, ब्रह्माची माहिती, ब्रह्मात कसं आहे हे स्तुती करून सांगणं, ह्यालाच अर्थवाद असं म्हणावं. तिला अर्थवाद म्हणतात. उदाहरणार्थ, समग्र प्रपंचाचे अधिष्ठान ब्रह्म काय आहे? तर प्रपंचाला अधिष्ठान आहे ब्रह्मा. अधिष्ठान कशाला म्हणावं? एकाही प्रश्नाचं उत्तर येणार देता तुम्हाला. अधिष्ठान कशाला म्हणावं? ओम नमः शिवाय. लक्षात येईना का मी सांगायले ती? अधिष्ठान कशाला म्हणावं? ज्योतिताई बोला. ओम नमः शिवाय. हां, जो स्वतः निर्विकार रूपाने स्थित आहे, अविद्याकृत कल्पित करायला आश्रय आहे, त्याला अधिष्ठान म्हणावं. हां, बरोबर, छान सांगितलं. जो निर्विकार रूपानं स्थित आहे आणि अविद्याकृत, अविद्येनं केलेलं जे कल्पित कार्य आहे ना, त्याला आश्रय किंवा आधार किंवा आश्रय आहे. मग ह्याच्यासाठी अधिष्ठान समजण्यासाठी दृष्टांत कोणता दिला? ओम नमः शिवाय. अधिष्ठान दृष्टांत. हां, मी थांबा ताई, तुम्हाला येते, थांबा. मीनाताई बोला बरं, कसा दिला दृष्टांत? कोणता दिला? रज्जू सर्पामध्ये अधिष्ठान कोण आहे मग? अधिष्ठान रज्जू आहे. अधिष्ठानाचं लक्षण काय? काळामध्ये लक्षण दृष्टांत नाही. अधिष्ठानाचं लक्षण काय? आत्ता ज्योतिताईंनी सांगितलं, 1 मिनिट बी झालं नाही. लक्षण अधिष्ठानाचं. सुनीता, काय अधिष्ठानाचं लक्षण? लक्षाच्या ठिकाणी लक्ष ठेवून ऐकलं तर कळतं. अधिष्ठानाचं लक्षण काय? आत्ताच सांगितलं. हो, सांगा. जे स्वतः निर्विकार रूपाने स्थित आहे व अविद्याकृत कल्पित कार्याला आधार किंवा आश्रित असतो, त्याला अधिष्ठान असे म्हणतात. ओम नमः शिवाय. आश्रित नाही. आश्रित आणि आश्रय वेगळं. आश्रित म्हणजे त्याचा विरुद्ध अर्थ झाला. आश्रय आणि आश्रित, आश्रयाच्या आश्रित वेगळं, ते विरुद्ध झालं. तिथं शब्द सांगा मुद्रिकाताई महाजन. हां, ओम नमः शिवाय. हां, सर्व निर्विकार रूपाने स्थित आहे, अविद्याकृत कल्पित कार्याला अधिष्ठान असे म्हणावे. आश्रय आहे, ह्याला अधिष्ठान असं म्हणावं.
आश्रय आहे. हां. मग ह्याच्यासाठी दृष्टांत कोणता दिला? अधिष्ठान कळण्यासाठी दृष्टांत कोणता दिला? रज्जू सर्पाचा दिला. कसा रज्जू दृष्टांत? सर्पाचा दिला. सांगा ती दृष्टांत सांगा. रज्जू स्थिरवर सर्प भासला. ओम नमः शिवाय. म्यूट करा. आता ह्याचं निर्विकार रूपानं स्थित आहे आणि अविद्याकृत कल्पित कार्याला आश्रय किंवा आधार आहे, याला अधिष्ठान असं म्हणावं. मग आशाला असं बसवायला पाहिजे. रज्जू सर्पाचा दृष्टांत दिला. रज्जू कशी पडलेली आहे? निर्विकार रूपानं. हलते का? हलत नाही, डुलत नाही, काहीच नाही. निर्विकार रूपानं स्थित पडलेली आहे रज्जू. परंतु अविद्याकृत कल्पित कार्य कोणतं झालेलं आहे तिथं? तर तिथं सर्प दिसला. कशामुळे दिसला? तर मंद अंधकारामुळे दिसला. अविद्याकृत कल्पित कार्याला आश्रय किंवा आधार आहे. मंद अंधकाराच्या प्रभावामुळं तिथं सर्प भासला. पण ही सर्प जो भासला त्याला अधिष्ठान रज्जू आहे. रज्जू जर तिथं नसती तर सर्प भासला असता का? रज्जू जर नसती तर सर्प भासलाच नसता. म्हणून अविद्याकृत म्हणजे खोटं, कल्पित कशाला म्हणावं? एका काळात आहे आणि एका काळात नाही, त्याला कल्पित असं म्हणावं. मग रज्जू कोणत्या काळात आहे आणि कोणत्या काळात नाही? ओम नमः शिवाय. रज्जू कल्पित कशी आहे? ज्योतिताई सांगा बरं, कशी आहे रज्जू कल्पित? हां भ्रांती काळात ते भासते ना. हां. आणि कोणत्या काळात आहे आणि कोणत्या काळात नाही? सांगा, पूर्ण सांगा. म्हणजे दृष्टांत पूर्ण सांगू का? नाही, कोणत्या काळात आहे आणि कोणत्या काळात नाही? म्हणजे कल्पित सर्प जो भासला रज्जूवर, तो कोणत्या काळात भासला? बरोबर आहे तुमचं, तुम्ही शब्द वापरला ते बरोबर आहे. तीच आहे शब्द, भ्रांती. भ्रांती काळात भासला आणि भ्रांती निवृत्तीनंतर रज्जूचं ज्ञान झालं. मग कोणत्या काळात आहे आणि कोणत्या काळात नाही? म्हणजे भ्रांती काळात सर्प आहे. मग मी तर भ्रांती काळात, पण तुम्ही आणखी कोणत्या काळ म्हणालात म्हणून मला कन्फ्युज झालं. भ्रांती काळात आहे आणि भ्रांती निवृत्त झाल्यावर नाही. मग तेच मला, म्हणजे मी म्हणलंय का भ्रांती काळात आहे म्हणजे भ्रांतीने भासला. भ्रांती काळात सर्प भासला आणि जेव्हा रज्जूचं ज्ञान झालं मग तेव्हा भ्रांती निवृत्त झाली, आपली निघून गेली भ्रांती. बरोबर सांगितलं तुम्ही. भ्रांती काळात सर्प आहे आणि भ्रांतीची निवृत्ती झाल्यावर तो सर्प राहत नाही. तर तो कुठं जातो? मग सर्प भासला आपल्याला, कवड्याचा आहे, मोठा आहे, वाकडं तिकडं पडला आहे, असा सर्प जातो. म्हणजे तो कुठं जातच नाही ना, कारण त्याच्यात तो भासलेला होता ना, रज्जुरूप होतो. मग तसंच सांगितलं ना इथं, रज्जुरूपच आहे तो नव्हताच ना, कल्पित आहे तो. एका काळात कल्पित आहे तो, जो झालंच नाही. स्वप्न की न्यायी भ्रांतीशे भाषे. कल्पित कशाला म्हणावं? जी झालंच नाही, स्वप्नाप्रमाणे भ्रांतीनं भासतं त्याला कल्पित असं म्हणावं. म्हणून आता इथं सर्प आहे, त्या सर्पाला अधिष्ठान जशी रज्जू आहे, रज्जू असल्याशिवाय सर्प दिसतच नाही, तसं इथं काय सांगितलं? समग्र प्रपंचाचं अधिष्ठान ब्रह्म. समग्र सगळा जो प्रपंच जगत आहे त्याला अधिष्ठान काय आहे? तर ब्रह्म आहे. ब्रह्म जर नसेल तर कल्पित वस्तू भासते का? तर भासत नाही. रज्जू नसली तर सर्प भासतच नाही. मग ब्रह्मावर काय भासायला इथं? तर प्रपंच भासायला आहे, जगत भासायले. समग्र प्रपंचाचे अधिष्ठान जे ब्रह्म, त्याच्या श्रवणाने
आपण ब्रह्म ज्ञान करून घेतलं. ब्रह्म कसं आहे? सच्चित आनंद रूप शुद्ध बुद्ध जसं आहे तसं. जर ब्रह्माचं ज्ञान आपण करून घेतलं तर ब्रह्म त्याच्या श्रवणाने श्रवण न केलेला असा सर्व प्रपंच श्रवण केल्यासारखा होतो. प्रपंच श्रवण केलेला नाही, सगळा प्रपंच श्रवण करणं शक्य आहे का? सगळीच जगातलं सगळा प्रपंच श्रवण करणं शक्य नाही. तर मग न श्रवण केलेला जो प्रपंच आहे ते सुद्धा श्रवण केल्यासारखं होतं असं सांगू लागलेत. कशानं? तर ब्रह्माचं ज्ञान श्रवण केल्यानं. श्रवण न केलेला असा सर्व प्रपंच श्रवण केल्यासारखा होतो. त्याचप्रमाणे ब्रह्माचे ज्ञान झाल्याने न जाणलेले सर्व जग जाणल्यासारखे होते. सर्व जगामध्ये ब्रह्माचं जग म्हणजेच ब्रह्माचं प्रतिबिंब आहे. मग आपल्याला बिंबच कळालं तर बिंबासारखंच प्रतिबिंब असतं बघा. आपण जसे आहोत तसेच आरशामध्ये दिसतो, वेगळं दिसत नाही. म्हणून ब्रह्म जर कळालं तर जगत कळण्याचं काहीच शिल्लक राहत नाही. श्रवण न केलेला असा सर्व प्रपंच श्रवण केल्यासारखा होतो. एका ब्रह्माचं श्रवण जर केलं तर सगळाच प्रपंच न श्रवण केलेला सुद्धा प्रपंच श्रवण केल्यासारखं झालं. त्याचप्रमाणे ब्रह्माचं ज्ञान झाल्याने न जाणलेले सर्व जग जाणल्यासारखे होते. सगळं जगतच जाणलं, सगळं जगतातलं सगळंच पुण्य प्राप्त झालं इत्यादी प्रकारची जी प्रशंसा छंदोग्य उपनिषदात केलेली आहे तिला अर्थवाद म्हणतात. कसा? आता भात शिजायला ठेवला आपण आणि भात शिजायला ठेवला, मोठं पातेलं ठेवलं 5 किलोचं 10 किलोचा भात शिजायला. मग तो भात शिजला का बघण्यासाठी आपण त्याच्यातला प्रत्येक शीत बघतो का हो, शिजला का नाही? कसा बघतो भात शिजला का नाही? शीतावरून भाताची परीक्षा. एकच शीत बघतो आणि शीत कळाला की एक शीत शिजला की पूर्ण भात शिजला असं आपण गृहीत धरतो. तसंच असतं सुद्धा. तसंच सांगितलेलं आहे. ब्रह्माचं ज्ञान झालं की सगळंच ज्ञान झालं. जगत तसंच आहे म्हणून सांगितलेलं. ब्रह्मासारखंच जगत आहे, बिंबासारखंच प्रतिबिंब आहे. म्हणून ब्रह्म जाणलं की जगताला जाणल्यासारखं झालं इत्यादी प्रकारची जी प्रशंसा छंदोग्य उपनिषदात केलेली आहे तिला अर्थवाद असे म्हणतात. अर्थवाद म्हणतात त्याला. ब्रह्मा जाणलं की जगत जाणलं असं जे होतं, ब्रह्माचं ज्ञान जे होतं आपण करून घेतलेले त्यालाच अर्थवाद असं म्हणावं. आता सहावं लिंग कोणतं सांगितलं तर उपपत्ती स्वरूप वर्णन. शिष्य म्हणतो उपपत्ती म्हणजे काय? प्रकरणाने प्रतिपादित अशा अद्वितीय आत्मवस्तूचे दृष्टांताने जे प्रतिपादन करणे त्यास उपपत्ती म्हणतात. प्रत्येक लाईनीमध्ये प्रत्येक शब्दामध्ये फक्त आत्मज्ञान सांगितलेलं आहे, दुसरं काहीच सांगितलेलं नाही. आता ब्रह्म जाणायचे आपल्याला जाणायचे तर ब्रह्म किती अंशानं भरलेलं आहे ही अधिक कळालं म्हणजे ब्रह्म आपल्याला जाणता येतं. ब्रह्मामध्ये सत्य काय मिथ्य काय ह्याचा निवाडा झाला तर ब्रह्म जाणता येतं, जगत जाणता येतं. मग जगतामध्ये सत्य काय आणि मिथ्य काय? ब्रह्म तर सत्यच आहे सगळंच, पण जगतामध्ये सत्य मिथ्य कोणतं? किती अंशानं जगत भरलेलं आहे? ओम नमः शिवाय. किती अंशाचं जगत आहे ही? पूर्ण जगत. ओम नमः शिवाय. अस्ति भाती. किती अंशाचं जगत?
अस्ति भाती प्रिय नाम आणि रूप 5 अंशानं जगत भरलेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये अस्ति भाती प्रिय ही जी आहेत ती ब्रह्माची आहेत आणि नामरूप मायेचं आहे. अस्ति भाती प्रिय ही सर्व वस्तू म्हणजे सारखंच आहे. नामरूप माझं प्रत्येक वस्तूमध्ये वेगळं वेगळं आहे. तर आपण ही विषय खूप दिवस चालला आपला अस्ति भाती प्रिय. ह्याचा दृष्टांत सांगता येईल का? ओम नमः. ओम नमः शिवाय सांगितलं. हो सांगा. ओम नमः शिवाय. अस्ति म्हणजे आहे. म्हणजे आता हे समजा माझ्यासमोर मोबाईल आहे. भासती म्हणजे भासतो, तो दिसतो समोर. आणि प्रिय म्हणजे तो मला प्रिय आहे आणि त्याचं नाव काय, तो मोबाईल आहे आणि त्याचं रूप कसं चौकोनी आहे. हां बरोबर. ही 5 अंशानं काय झाले जगत भरलेलं आहे. मग प्रत्येक वस्तूमध्ये ही 5 अंश आहेत का नाही? कोणतीही वस्तू घ्या, ही 5 अंश आहेत त्याच्यामध्ये. अस्ति भाती प्रिय ही 3 सगळ्या वस्तूमध्ये सारखंच आहे. अस्ति म्हणजे आहेपणा, भाती म्हणजे भासतं, दिसतं ते समोर. मग प्रत्येक वस्तूमध्ये आहेपणा आहे. अस्तित्व असलं की आहेपणा आहे. मग मोबाईल घ्या, ग्रंथ घ्या, टी व्ही घ्या, कपाट घ्या, घर घ्या, काय जी डोळ्याला दिसते ती प्रत्येक वस्तू घ्या. त्या वस्तूमध्ये अस्ति म्हणजे आहेपणा आहे, भाती म्हणजे ती वस्तू दिसते, भासते, आणि प्रिय म्हणजे ती वस्तू कुणाला ना कुणाला प्रिय आहे. जगातली एकही वस्तू अशी नाही की ती कुणाला प्रिय नाही. प्रिय आहे म्हणूनच आता मोबाईलचा दृष्टांत ज्योतिताईंनी दिला, तसा दुसरा दृष्टांत कोणी द्या. ओम नमः शिवाय म्हणजे लक्षात येतं. अस्ति भाती प्रिय ह्या ओम नमः. हां ओम नमः शिवाय ताई. हां माझ्यासमोर खुर्ची आहे. ती आहे. अस्ति म्हणजे आहे, भाती म्हणजे ती मला दिसता येईल आणि तिचं प्रिय म्हणजे मला बसायला आवडते म्हणून मला प्रिय. आणि तिचं नाव आहे खुर्ची आणि तिचं रूप आहे 4 पाय 2 हात, पाठीमागची बाजू बसण्यासाठी. हां बरोबर सांगितलं. ओम नमः शिवाय. असं प्रत्येक वस्तूमध्ये सांगा. अजून कोणाला कोणता सांगायचं असेल तर लक्षात आलं तर सांगा. सांगितलं तर पुन्हा पक्क होतं ते. प्रत्येक वस्तूमध्ये अस्ति भाती प्रिय नामरूप आहे. सगळं जगत त्याच्यानंच भरलेलं आहे. अस्ति भाती प्रिय नाम आणि रूप ही ब्रह्माचं ब्रह्मज्ञान झाल्याने जग सर्व जाणल्यासारखं होतं. तर हे कशाचं जगताचं स्वरूप आहे. हे सगळं जे आहे ते जगताचं स्वरूप आहे. आणि हे ब्रह्म जाणल्यानं सगळंच जाणल्यासारखं होतं. जेवढं आहे तेवढं जगत सगळं जाणल्यासारखं होतं. जसं आता सागर आहे बघा, समुद्रात किती लिटर पाणी ह्याचा अंत आहे का? पण समुद्रातलं सगळं पाणी आपल्याला तोंडात घेऊन त्याची चव बघण्याची गरज नाही. एक थेंब बघितला की सगळ्याच पाण्याची चव कळाली. तसं ब्रह्माचं ज्ञान झालं, सगळ्या जगताचं ज्ञान होतं. आणि ह्यालाच काय म्हणावं तर अर्थवाद म्हणावं. प्रपंच उपपत्ती स्वरूपाचे वर्णन पुढे केलेले आहे सदू. शिष्य म्हणतो उपपत्ती म्हणजे काय? गुरु म्हणतात प्रकरणाने प्रतिपादित अशा अद्वितीय आत्मज्ञानाचे दृष्टांताने जे प्रतिपादन करणे त्याला उपपत्ती म्हणावं. प्रकरण म्हणजे विषय. प्रत्येक ग्रंथाचा वेगळा वेगळा विषय असतो. सगळ्या ग्रंथामध्ये हे अद्वितीय ज्ञान सांगितलेलं आहे का? तर नाही. मग पंचीकरण ग्रंथामध्ये जीव ब्रह्म ऐक्याचं ज्ञान सांगितलं म्हणून इथं कोणतं प्रकरण आहे? जीव ब्रह्म ऐक्य प्रकरण आहे. मग अशा प्रकरणाने प्रतिपादित अशा अद्वितीय आत्मवस्तूचे दृष्टांताने प्रतिपादन कळण्यासाठी दृष्टांत दिला तरच कळतं. नाही तर दृष्टांताची काय आवश्यकता नसते.
परंतु कळण्यासाठी दृष्टांत द्यावे लागतात, समजून सांगण्यासाठी दृष्टांत द्यावे लागतात. दृष्टांताशिवाय कळतच नाही, त्याची आवश्यकता नाही बरं का, पण कळत नाही म्हणून सांगावं लागतं. जसं भाजी करायची आपल्याला, त्यात मसाले वेगवेगळे टाकण्याची काही आवश्यकता नाही, भाजी शरीराला आवश्यक आहे, परंतु ते टाकल्याशिवाय जातच नाही म्हणून टाकावे लागतात. तसंच आपल्याला हे आत्मज्ञान पचत नाही नुसतं सांगितलं तर, सिद्धांत सांगत बसलं तर. म्हणून दृष्टांताने जे प्रतिपादन करणे म्हणजे सांगणे, त्यास उपपत्ती म्हणतात. कशाला म्हणावं उपपत्ती? स्वरूपवर्णन आलं का लक्षात? उपपत्ती स्वरूपवर्णन कशाला म्हणावं? हो ताई, आलं. आलं का? सांगा कशाला म्हणावं, सांगून बघा. ओम नमः शिवाय. उपपत्ती म्हणजे प्रकरण म्हणजे विषय आणि प्रतिपादक म्हणजे विषय. याचा हेतू कोणता? म्हणजे असं आधीचे ब्रह्माचा हेतू म्हणजे आत्मवस्तूच्या दृष्टांतांनी म्हणजे जे प्रतिपादन म्हणजे सांगतात आपल्याला, म्हणजे करणे आपल्याला ते सांगतात की हे जे सांगणे आहे ना त्यालाच असं उपपत्ती म्हणतात. हां, बरोबर, उपपत्ती म्हणतात. त्याचं उदाहरण दिलेलं आहे पुढे. काय म्हणतात पुढे? मृत्तिकाचा पिंड जाणल्याने घटशरावाधिक म्हणजे मातीचे निरनिराळ्या तऱ्हेचे भांडे सर्व मृत्तिकामय आहेत असे समजून येते. मृत्तिकेचा पिंड जाणल्याने म्हणजे मातीपासून तयार केलेले भांडे. घट म्हणजे वेगवेगळे घट मातीपासून तयार केले, निरनिराळे, सुरई केली, रांजण केला, माठ केला, असे मातीपासून वेगवेगळे भांडे उत्पन्न केले, कुंभारानं तयार केले. सर्व मृदिकार म्हणजे मातीचा आकार, मृदिकार म्हणजे मातीचा आकार, आणि मृत्तिकामय म्हणजे त्याच्यामध्ये मातीचं आहे, मातीचंच आहे ती मृत्तिकामय. मृदिकार म्हणजे मृत्तिकेचा आकार आणि मृत्तिकामय आहेत असे समजून घेणे. त्याच्यातली घटातली माती काढता येते का? एक माठ तयार केला आणि माती बाजूला काढली तर माठ राहत नाही, म्हणून ते माठ कसं आहे? मृत्तिकामय आहे. वेगवेगळे आकार जरी तयार केले तरी त्या सगळ्यामध्ये मातीचं आहे. रांजण मातीचा तयार केला तरी त्याच्यात मातीचं आहे. मातीचा कुंडा तयार केला, सुगड तयार केलं, माठ तयार केला, सुरई तयार केली तरी त्या सगळ्यामध्ये मातीचं आहे. ती सगळे भांडे मृत्तिकामय आहेत असे समजून येते. व घटाधिकाच्या नामरूपाचे मिथ्यत्व समजून येते. माठ तयार केला आणि माठ तयार केल्यानंतर मातीपासून माठ बनवला. माठ बनवल्यानंतरच आपण त्याला माठ म्हणतो. जेव्हा ती माती होती तेव्हा माठ म्हणतो का आपण? तर नाही. माती होती तेव्हा माठ म्हणत नाही. मातीपासून तो घडा तयार केला तेव्हा त्याला माठ म्हणतो, आणि फुटल्यावर सुद्धा माठ म्हणत नाही आपण. तो फुटून गेला तरीसुद्धा मग नाम राहिलं का? त्याचं नाम राहिलं का? आधीही नाम नव्हतं उत्पन्न व्हायच्या आधी, आणि फुटल्यावरही नाम राहिलं नाही. मग नाम एका काळात आहे आणि एका काळात नाही, ते मिथ्य आहे. घटाधिकाच्या नामरूपाचे मिथ्यत्व समजून येते. त्याचं नाम पण मिथ्य आणि रूप पण मिथ्य आहे. घटाला आकार दिला, तोंड लहान, पोट मोठं, खालचा भाग लहान, गोलाकार असा आकार दिलेला आहे. त्याचं रूप आहे ती, आणि नाम माठ आहे. आणि हे नाम आणि रूप हे दोन्हीही कसे एका काळात आहे आणि एका काळात नाही. त्याच्यामुळे ते कसं आहे? खोटं आहे. आणि हे कुणाचं आहे? मायेचं आहे. अस्ति भाती प्रिय
ही मात्र ब्रह्माचे मिथ्यत्व समजून येते. घटाधिकाच्या नामरूपाचे मिथ्यत्व समजून येते. व तसेच एक सुवर्ण दुसरा दृष्टांत दिला अजून. सुवर्ण जाणल्याने कडी, कुंडले इत्यादी त्याचे सर्व अलंकार सुवर्णमय आहेत असे समजून येते. सोन्यापासून जेवढे अलंकार उत्पन्न केले, निर्माण केले, तयार केले ते अलंकार सुवर्णमय आहेत. आणि जेवढे मातीपासून भांडे तयार केले तेवढे सगळे मृत्तिकामय, म्हणजे त्याच्या कणाकणामध्ये सगळ्यामध्ये मातीच भरलेली आहे, मृत्तिकामयच आहे. आणि सोनंसुद्धा अलंकार आपण काय म्हणतो, कडी, तोडे, कुंडले इत्यादी, लॅकेट, बांगड्या, अंगठी, काय जे म्हणतो ते वेगवेगळे नेकलेस म्हणा, हार म्हणा, काहीही म्हणा, पण ती सगळे अलंकार कसे आहेत तर सुवर्णमय आहेत. सुवर्ण जर त्याच्यात काढून घेतलं त्याच्यातलं तर तो अलंकार राहत नाही, म्हणून ते सुवर्णमय आहेत असे समजून येते. कडी, तोडे, कुंडले इत्यादी सर्व विकाराचा केवळ तोंडाने उच्चार करावयाचा आहे. हे आकाराला आलं म्हणून ते विकार पावलं, त्याला वेगळं नाव मिळालं, परंतु हे सगळं सोनंच आहे. आणि अशी दृष्टी कुणाची झालेली असते तर ब्रह्मज्ञान झालेल्या साधकाची सिद्धांतामध्ये अशी दृष्टी झालेली असते. सगळं जग ब्रह्ममय अशी त्याची दृष्टी झालेली असते. जसं सोनाराची दृष्टी कशी असते, कोणताही अलंकार त्याच्याकडं न्या, तो अलंकाराची डिझाईन काहीच बघत नाही, ती फक्त त्याच्यामध्ये सोनं किती ते बघतो सोनार. जशी अलंकारामध्ये सोनाराची दृष्टी असते तशीच ब्रह्मज्ञानी महान अशा साधकाची, महान अशा संताची दृष्टी सगळी ब्रह्ममय झालेली असते. जगतामध्ये कोणताही आकार दिसला तरी असं ब्रह्मज्ञान ज्याच्यामध्ये मुरलेलं आहे, ज्याने ब्रह्मज्ञान संपादन केलेलं आहे, अशा संताला सर्व जगत ब्रह्ममय जगत दिसतं. म्हणून विकार जी आपण आकार दिला तीच विकाराचा केवळ तोंडाने उच्चार करावयाचा आहे. तोंडाने आपण माठ म्हणतो, तोंडाने रांजण म्हणतो, कुंडा म्हणतो, पण सगळ्यामध्ये माती आहे. किंवा तोंडाने आपण कडी, तोडे, कुंडले इत्यादी बोलतो, पण सगळ्यामध्ये जसं सोनं आहे, ही सुवर्णमय आहे आणि ही फक्त उच्चार करावयाचा आहे. वास्तविक ते खरे नाही. आपण जे म्हणतो ते खरे का? सोन्याचे जे आपण अलंकाराचं नाव घेतो ते अलंकारचं नाव खरे का रूप खरे? त्या अलंकाराची डिझाईन खरी का त्याचं नाव खरे? तर दोन्हीही खरं नाही. एका काळात आहे आणि एका काळात नाही, आणि ते नष्टच होणार आहे. वास्तविक ते खरं नाही, खरे ते एक सुवर्णच आहे. सगळ्यामध्ये एक काय आहे? सुवर्णच आहे. इत्यादी दृष्टांत जे छंदोक्य उपनिषदात दिलेले आहेत ते अशा रीतीने दृष्टांत देऊन युक्तीच्या विचाराने नामरूपात्मक जग, सर्व जगाच्या खोटेपणाचे निरूपण करून अद्वितीय ब्रह्माचे जे प्रतिपादन करणे त्याला उपपत्ती म्हणतात. अशा रीतीने उपक्रम उपसंहारादी 6 लक्षणाच्या योगाने सर्व वेदांत वाक्याचे तात्पर्य अद्वितीय ब्रह्माच्या ठिकाणी आहे असे समजल्यानंतर, म्हणजेच श्रवण म्हणतात ते केल्यानंतर मग मनुष्याने मनन करावे. हे अर्धाच भाग झालेला आहे. आपण अर्धा भाग उद्या राहिलेला बघू. दृष्टांत तर झाले त्याचे, थोडंसं राहिले तरी उद्या पुन्हा बघू. आपला वेळ झालेला आहे. झालेली सेवा
सद्गुरू माऊलीच्या चरणी समर्पित, तुम्हा सर्व मुमुक्षु साधकांच्या चरणी समर्पित. जे या मुखातून योग्य शब्द बाहेर पडले ते सद्गुरू माऊलीचे, जे अयोग्य शब्द बाहेर पडले ते वाणीचा दोष, झालेली सेवा सर्वांच्या चरणी समर्पित.